हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? बरे आहेत का? राधाबाईचा व्हिडिओ नाही आला तर काय जणांना लय आनंद होतो तर काय जणांना वाईट वाटतं. व्हिडिओ नाही आला तर काय करावं, सावलीत मी काळी कुळकुळीतच दिसते. एक नंबर काळे भंगार. तर चला, काल काय व्हिडिओ केलाच नव्हता, काल सुट्टी होती म्हणलं तर लय जणांना लगेच वाईट वाटतं. तू काय मोठ्या नोकरीला लागून गेलीस का? लगेच सुट्टीच घेतली म्हणते, आमकच म्हणते, फलानं. एखाद्याला आडवं लावायचं म्हणलं की लय आडवं लावत बसायचं. आता काय जणांना का नाही खरं खरं दाखवलं की म्हणायचं किती नाटकं करतात हे, डॉलरसाठी नाटकं करतात, ही पैशासाठी काय बी करतात, ह्यांना लाजा विकल्या, ह्यांना आमकं केलं, ह्यांना सोशल मीडियावर हे करतात ती करतात. आणि खोटं नाटक दाखवलं की म्हणतात किती नालायक बाई आहे, आमकं केलं, फलानं केलं, बिस्तानं केलं. दोन्ही तोंडी मांडुळासारखे आहेत बघा लोक, दोन्ही तोंडाने बोलणारी लोक इथं. ज्या वेळेस माझी परिस्थिती नाजूक होती त्या टायमाला म्हणजे अरे राधाबाईला हे नाही, राधाबाईला ते नाही, राधाबाईला असं, राधाबाईला तसं. ज्यांना खरंच मनापासून वाईट वाटत होतं ना त्या लोकांना मला भरपूर सपोर्ट केला. मला गिफ्ट पाठवल्या, मला चांगल्या चांगल्या साड्या पाठवल्या किंवा मला भेटायला येत होती. तर काय लोकांच्या लगेच का नाही, जरा माणसाची सुधारणा झाली की लगेच माणसाची नीतीच का बदलती काय कळतच नाही मला. पण मी कशामुळे हा विषय सोडते माहितीये का, की त्या लोकांना माहित नाही. त्यांना नवीन मला सबस्क्राईब केला असेल फक्त मला टार्चर करायसाठी. कारण गरीबाची सुधारणा झाली ना तर तशा लोकांच्या पोटात दुखणं साहजिकच आहे का नाही साहजिक. त्यासाठी मला काय बोलायचं नाही, कारण माझं खच्चीकरण इतकं होतं ना, माझं मन दुखावलं जातं कधी कधी. कारण आपल्या वाईट परिस्थितीमध्ये का नाही आपल्याला झटावं लागलं, पण आपल्या थोडी सुधारणा झाली ना. मला पहिलं वाटायचं कुणाची काय सुधारणा झाली तर कशाला म्हणजे कशाला कुणाच्या पोटात दुखन किंवा का कुणाला बघवायचं नाही का. लोक लगेच आपलं खच्चीकरण करतात, त्यांना काय घेणं देणं आहे आपण सुधरू नाही सुधरू. मला वाटायचं जमाना बदललेला आहे. ह्या जमान्यामध्ये कसं म्हणजे आता बघा मला म्हणजे हितपर्यंत आलंय पण हितनं काय बोलावं ते सुधर नाही. तरी पण मी सांगायचा प्रयत्न करते. मला असं वाटायचं की समजा आपल्यावर लोक का जळतात. जर आपल्याकडे 2 पैसे असतील किंवा आपली सुधारणा झाली तर लोक का जळतात. त्यांना काय करायचंय, खाल्लं तर ते त्यांच्या घरी, नाही खाल्लं तर ते त्यांच्या घरी. त्यांना नटाफाटा केला त्यांच्या पदर, नाही केला त्यांची मर्जी. अशी लोक असतील पण तशी नाहीत. खरोखरच माणसाला का नाही प्रत्येक गोष्टीचा अनुभव असल्याशिवाय का नाही अशा गोष्टी होत नाही त्या, बरोबर आहे का नाही. आता मला अनुभव आला, चल बाबा माझी प्रगती झाली म्हणून लोक माझ्यावर जळायला लागले. पण ज्या वेळेस का माझी परिस्थिती असते ना त्या टायमाला काय लोकांना माझी दया येते तर काय लोकांना कायच वाटत नाही. त्यांना गुदगुदी वाटते, बरं झालं हिचं वाटोळ चाललंय, बरं झालं हिच्या अशा हाल चालल्यात, बरं झालं हिला सगळेजण टार्चर करतात, बरं झालं हिला एकटीला टाकलंय. असे पण लोक आहेत. पण काय जणांना तसं नाही वाटत. काय जणांना वाटतं आईला या उपाशी मारायला लागले, ह्याला खायला दिलं पाहिजे किंवा ह्यानं खाल्लं पाहिजे, बाबा ह्याला कपडे नाहीत ह्यानं कपडे घातली पाहिजेत किंवा ह्याला दिली पाहिजेत. असे पण काय लोक आहेत ते पाची बोट सारखीच नसतात. मला अगोदर वाटायचं माझ्यासारखे सगळे काय की, पण माझ्यासारखे सगळे नाहीत. एक दिवस व्हिडिओला सुट्टी केली तर त्यात माझं नुकसान होतं. आणि कोणाला किती खच्चीकरण करा, खच्चीकरण केल्यानं फक्त माणसाचं मन दुखवतंय. आता बघा माझं खच्चीकरण चालू जसं झालंय का नाही तसं माझ्या व्हिडिओवर परिणाम व्हायला लागला किंवा माझ्यावर परिणाम व्हायला लागलाय. ज्यावेळेस आपली परिस्थिती असते तेव्हा आपल्याला कोणच नसतं, पण आपली सुधारणा झाली की आपल्या जवळ येतात आणि आपलं खच्चीकरण करतात. म्हणजे आता बघा की सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये मी आता सोशल मीडियावर आहे तर माझं खच्चीकरण करायला हे लोक आल्यात का नाही, माझ्या जवळ आल्यात म्हणजे मला सबस्क्राईब केलंय. माझा व्हिडिओ पडला की पहिलं का नाही त्यांना यायचं, लाईक तर नाहीच करायची पण काहीतरी कमेंट्स टाकायचे, अशी टाकायची की त्यांना लय अक्कल आहे. वकिलाच्या पोटची जायती त्यांना लय अक्कल आहे. अक्कलीची माणसं समजून सांगत असतात. अक्कली
हल्लीची माणसं समजून सांगत असतात. आता मला का नाही गावठी भाषेमध्ये लय घाण बोलायला येतंय, पण जाऊ दे आता, तसं तर सगळे घाणच आहे म्हणा. आता आम्ही घाण आहे म्हणल्यावर आम्हाला बघणारे तर कुठं लय शहाणे असणार, ते पण आमच्यासारखेच असणार ना. कसं असतं, जे घाण असतं ते फेकून नसतं द्यायचं, घाण असतं त्याला धुवायचं असतं, त्याला समजून सांगायचं असतंय. आणि तसं पण म्हणायला गेलं ना, वाईट वाटावं किंवा वाईट व्हावं ती फक्त एकतर आपल्या जवळच्या माणसाला किंवा काय म्हणतात ते आपला चांगला विचार करणाऱ्या माणसालाच वाटतं. तर ह्या जगात तर कोण कुणाचा चांगला विचार करत नाही. अगोदर तर काय मला काय अक्कल नव्हती तेवढी, पण आता हळूहळू जसं खच्चीकरण व्हायला लागलं तशी अक्कल यायला लागली. आपलं चांगलं व्हावं हे फक्त आपल्या आई वडिलांनाच वाटतं, लोकांकडून अपेक्षा करायची नसती. आपलं चांगलं व्हावं हे फक्त आपल्या आई वडिलांना वाटतं, आणि तिसरं म्हणजे आपल्या शिक्षकांना वाटतं. शिक्षकाला वाटतं माझा विद्यार्थी शिकून चांगल्या मोठ्या पोस्टवर जाऊन साहेब व्हावं, आणि दुसरी म्हणजे आपल्या आईबापाला. हे 3 व्यक्ती जर सोडली ना तर कुणाचं चांगलं बघवणार नाही. सख्य भाऊ घ्या की पक्के वैरी असतात, त्यांना सुद्धा कधी चांगलं बघवत नाही. आईबापाला काय वाटतं, माझी पोरगी चांगल्या घरी जावे म्हणून ते चांगली चौकशी करून देतात. पण एखाद्याला वाईट वाटतं ना ह्याचं वाटोळं व्हावं, ते खोटं बोलतात. पोरग दारूचं व्यसन बी करत नाही, पोरग सुपारीचं खांड बी खात नाही, पोरग का नाही दिशी दारू ढुसून कुठंतरी गटरात लोळत असतं. हे ज्याला वाटतं ना वाईट व्हावं किंवा वाटोळं व्हावं, ते लोक असे खोटं बोलून लग्न जमवतात. पण आई बाप काय करतात, पोराची चांगली चौकशी करतात, त्याची शेती भाडी बघतात, त्याचं घरदार बघतात. पण आता तसं नाही. आता त्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर असं आलेलं आहे का नाही, हे लुपड्या वाढल्यात का नाही. काही महिला असतील ना त्या नोटा बघून माझं लय तुझ्यावर प्रेम आहे, तिकडे त्याला भुराका लागलेला असा ना, असल्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं का नाही लोकांवर जळायचं माणसानं कमी करावं. लोकांवर जितकं जळायचं कमी करल ना तेवढं माणसाचं चांगलं होणार. अरे मी दुनियाचं कष्ट केलं वीडभट्टीवर, पण चांगल्या मनानं केलं. आज मी घरात बसून खाती का नाही खाती. आणि असं बी नाही की बाबा तुमच्यापासून काय चोरून लपून आहे, सगळ्या गोष्टी सांगते. अरे खाताना दाखवते, शिजवताना दाखवते, फिरताना दाखवते, मी काही चुकीचं करत जरी असले ना तरी पण मी दाखवते, आणि मी योग्य जरी करत असले तरी मी दाखवत असते. काय ह्या माणसाला कधी अकली यायच्या की. पण एवढं तर आहे, तुमच्या मनात जितकं पाप असेल का नाही दुसऱ्याबद्दल, तेवढं तुमचं कधीच चांगलं होणार नाही. जितकं आपण वाईट लोकांना बोलतो ना तेवढं वाईट आपल्या बरोबर घडतं. आता मी काय कुणाला तळतळ देत नाही बरं का, त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करते. ऐकायचंय तर तुमची मर्जी, नाही ऐकायची तर तुमची काशी करा, तिकडे काशीला जाऊन पाप फेडा. आजकाल त्या काशीत सुद्धा पाप फेडायला काय ते डुप्लिकेटच झालं, तिथं बी पाप फिटना झालं. फिटतंय का सांगा. कारण पाप इतकं करतात ना, जाऊ दे आता काय सांगावं. पाप करणाऱ्यापेक्षा का नाही पापी बोलणं, म्हणजे ज्याच्या मनामध्ये पाप असतं ना तसं जर बोललं ना तर उलट त्याला जास्त पाप लागतंय. म्हणतात करणाऱ्यापेक्षा बघणाऱ्याला जास्त पाप लागतं. आता ते पाप आणि पुण्य काय आपल्याला तेवढं काय कळत नाही बघा, कारण तेवढं शिक्षण नाही झालेलं माझं. तर चला आता, टाकीत काय पाणी नाही त्यामुळे मला पडले काम, आणि तेवढं काम करून घ्यायचं. भेटू आपण लगेच दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाणी गेल्यावर.